शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत तात्या मोरे आपल्या बरोबर आहेत। तात्या पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोप केले जात आहेत। मात्र ट्रस्टींचं म्हणणं आहे की आम्ही हे सगळं कायदेशीररित्या केलेलं आहे। जैन समाजाचं म्हणणं आहे की हे बेकायदेशीर झालेलं आहे, गैरव्यवहार याच्यामध्ये झालेला आहे। तुम्ही आज आंदोलन सुद्धा केलं, देवा अण्णाला माफ कर अशा पद्धतीचा तुमचा आंदोलनाचा आशय होता। नक्की आंदोलन कोणाच्या विरोधामध्ये? पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरती जे काय आता आरोप झाले आणि विशेषतः ह्या आरोपाचं आपल्याला तथ्य कशामध्ये म्हणावं लागेल, कालच्याला जो काय धर्मादाय आयुक्तांनी मुंबईला निर्णय दिला याला स्टॅटस को दिला। जर ह्या व्यवहारामध्ये काय काळबेरं नसतं तर मग स्टॅटस को कसा बसला? स्टॅटस को बसला म्हणजे कुठंतरी ज्यावेळेस दूर निघत असतो ना तर पहिलं काहीतरी जळलेलं असतं। आणि जे काही दंगेकरांनी आरोप केले किंवा मीडियावरती जे काही आरोप दिसलेत याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे। त्याशिवाय भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या आयडियाज करून ह्याच्यावरचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते। त्यातला एक विषय झाला तो शनिवारवाड्यातल्या नमाज पठणाचा। मेधाताईंनी जो एवढा उचलून धरला तो विषय की असं काही पुण्यामध्ये पहिल्यांदाच झालं नाही ना। या अशा खूप वेळा अशा घटना झालेल्या आहेत, पण तुम्ही त्याला कुठेतरी हिंदू मुस्लिमचं एक रंग देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या विषयावरचं लक्ष डायव्हर्ट करण्याकरता हे सगळं केलं असं मला तर स्पष्ट दिसतंय। म्हणजे जैन बोर्डिंगच्या त्या सगळ्या विषयावरचं डायव्हर्ट करण्यासाठीच भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी ते आंदोलन केलं। त्यांनी केलं, शिवाय आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकसुद्धा आता वेगवेगळ्या पद्धतीने आता आरोप करायला लागलेत, बोलायला लागलेत की दंगेकरांवरती खालच्या पातळीवरती जाऊन काहीतरी त्यांना नाव ठेवायची भटक्या कुत्र्याची भूमिका आहे। हे योग्य नाही आहे। एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस अशा प्रकारचे आरोप करतो तर मला वाटतं की व्यवस्थितरित्या कायदेशीर पद्धतीने त्याचं खंडन करता आलं पाहिजे, ना की उलट त्याला उगाच काहीतरी नावं ठेवून काय करून। आणि त्यांनी जे आरोप केलेत ते मला वाटतं त्याच्यामध्ये तथ्य आहे, बऱ्यापैकी तथ्य आहे। आणि सध्या काय झालं की आपले 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षामध्ये अण्णांचं विमान हवेतच उडतं आहे। त्यामुळं अण्णा जमिनीवर कमी हवेत जास्त असतात, त्यामुळे मला वाटतं कदाचित त्यांचं लक्ष पुण्यातल्या मोकळ्या जमिनीवर जास्त जायला लागले। त्यामुळं ती बोर्डिंगची जी जागा आहे जैन बोर्डिंगची ती जागा कदाचित दिसली असेल। आणि आता या सगळ्या गोष्टी असताना अण्णांना केंद्रीय मंत्री आहेत, पुण्याचे खासदार आहेत, त्यांना वेळ थोडा कमी मिळतो। जर ह्याच्यामध्ये थोडी जर जिथं समाज एवढा मोठा जैन समाज जर म्हणतोय की ह्याच्यामध्ये काहीतरी झालं आहे तर मला वाटतं झालं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्वतः खासदारांनी जैन समाजाची माफी मागितली पाहिजे, पण तसं काय होताना दिसत नाही। ते अण्णा असं म्हणतायत की 1 वर्ष आधीच मी त्याच्यातनं बाहेर पडलेलो आहे, त्यांच्या भागीदारीमधून तो व्यवहार होताना माझा त्याचा संबंध नाही। त्याची सगळी कागदपत्र आहेत किंवा ती सगळी कागदपत्र टेबलावरती ठेवलेली आहेत। 5 महिने अगोदर, फक्त 4 ते 5 महिने, मला वाटतं जानेवारीमध्ये कदाचित त्यातनं ते बाहेर पडलेत। पण असं काय त्यांनी मला वाटतं की असा ठोस पुरावा काय दाखवलेला नाही आहे। जर एखाद्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जर तुम्ही बाहेर पडला असाल तर ते तुम्ही बाहेर निघलो असं होऊ शकत नाही आहे। तसं त्यांनी ते रजिस्टर्ड काय दाखवले का? काहीच नाही। हे माझं मी उद्या सांगू शकतो ना, 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर पाहिजे तेवढे मिळतात, तो मागच्या बॅकडेटेड, त्याच्यावरती या गोष्टी होऊ शकतात। रजिस्टर्ड काय दाखवले का त्यांनी? रजिस्टर्ड त्यांची जी काही भागीदारी आहे ती कॅन्सल केलेली दाखवली का? असं काहीच दाखवलेलं नाही। आज तुम्ही आंदोलन केलंय, तुमच्या पक्षाची भूमिका काय या सगळ्या संदर्भामध्ये? आमच्या पक्षाची भूमिका ह्याच्यामध्ये मीच आहे की लोकप्रतिनिधीचं काम करावं, व्यावसायिक बनण्याचं काम करू नये। आणि तुम्ही व्यावसायिक बनणार असाल तर त्यामध्ये धुतल्या तांदळासारखं तुम्हाला राहावं लागेल। तुम्ही जर अशा प्रकारे समाजाच्या जमिनींवरती, कारण जैन समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी जर त्यांचं बोर्डिंग होतं ते की आज तुम्ही मगाशी तर आमच्या लाईव्हमध्ये आम्ही तिथं वरती आमच्या आगम मंदिरावरती लाईव्ह केला, त्या ठिकाणी एक जैन नागरिक होता, तो स्वतः माझं ज्या टायमाला लाईव्ह मी करतो त्यांनी शूटिंग केलं माझं सगळं। आणि ते शूटिंग करत असताना माझ्याकडनं तो मुद्दा राहून गेला, तेव्हा त्या माणसाने माझ्या लाईव्हमध्ये बघा स्वतः त्या जैन माणसाने स्वतः बोललाय की तात्या ह्याच्यामध्ये जे 50 कोटीचं लोन दिले गेले ते भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या बँकेने दिले। मग जर हे समाजामध्ये पण हे पोचले ना, जैन समाजाला तुम्ही निग्लेक्ट करून चालणार नाही। जैन समाज हा सहिष्णू समाज आहे की तो सहजासहजी कोणाच्या अंगावरती जात नाही। व्यापारी लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत, ती कोणाच्या अंगावर जाणार, सत्ताधाऱ्यांच्या तर अंगावर जाणारच नाही आहेत। मग या सगळ्या गोष्टी असताना माझा मेधाताईंना पण प्रश्न होता कालसुद्धा की तुम्हाला फक्त नमाज पठणच दिसलं का? तुम्हाला मागच्या वेळेस दांडियाचा आवाजच आला, तुम्हाला त्या एखाद्या भिंतीवरचा हिरवा रंगच कसा काय दिसला? मग तुम्हाला त्या कोथरूडमध्ये चाललेल्या गोळीबाराचा आवाज येत नाही का?
त्याच्यावरती का तुम्ही बोलत नाही? कोथरूडमध्ये जे दिवसाढवळ्या हत्याकांड होतात त्याच्यामध्ये तुम्ही कोणी बोलताना दिसत नाही. तुम्ही फक्त बोलणार जे पण एवढा मोठा सण चालू आहे वर्षाचा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याचा प्रयत्न करणार असाल, वेगळं कुठेतरी लक्ष डायवर्ट करण्याचा प्रयत्न करणार असाल, तर त्याच्याकरता आम्ही आज म्हणलो देवा आमच्या अण्णाला माफ कर. हे भाजपच्या भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाची माफी मागणार नाही. एक लोकप्रतिनिधी, या शहराचा मी लोकप्रतिनिधी आहे. मी या शहराचा विरोधी पक्षनेता होतो. अण्णाबरोबर 10 वर्ष काम केलेलं आहे सभागृहामध्ये. त्यामुळे म्हणलं कदाचित अण्णाला वेळ थोडा कमी पडतो, भाजप काय मागणार नाही, त्यापेक्षा आपण एक मित्राच्या वतीने मित्राने माफी मागावी. बाबा देवा, जर आमच्या अण्णाचं काय चुकलं असेल तर त्याला तूच माफ कर. म्हणजे मित्र म्हणून तुम्ही देवाची माफी मागितली. आता देवा कोणचा तर त्यांनी समजून जावा. आता देवा म्हणजे मी तर इथं बसलो होतो, पण मला मागाशी एक जणाचा फोन आला होता. म्हणला तात्या तू देवा नक्की कोणचा म्हणला. तर म्हणलं मी तर बाबा भगवान महावीरांनाच बोललो. आता तुमच्या मनामध्ये दुसरा कोण देवा आला असेल त्याला मी काय करणार. काल तुमच्या 2 दिवस झालं एक फेसबुक पोस्टची बरीच चर्चा आहे. तुम्ही निवडणूक लढवलेली आहे, मात्र रुपेशच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही जी पोस्ट लिहिली की यंदा तुझ्या निवडणुकीमध्ये गुलाल माझ्या अंगावरती पडणार आहे, रुपेशला सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवणार. 100% उतरवणार. कारण माझ्या प्रभागाचं आता पुन्हा एकदा 4 तुकडे केलेत. परत एकदा 37, 38, 39 आणि 40 अशा 4 ठिकाणी माझा प्रभाग पुन्हा एकदा विभागला गेला आहे. आणि आता मागच्या वेळेस सारखे मी रडत बसणार नाही, यावेळेस लढणार मी. आणि लढणार तर लढणार. प्रभाग क्रमांक 40मध्ये ओपनमध्ये लढणार, ज्या ठिकाणी माझ्या समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे, मराठा समाजाचं मतदान आहे. परंतु दरवर्षी त्या मराठा समाजाच्या मतावरती एक बोका टपून बसलेला आहे. तो बोका दरवर्षी तिथं त्या मराठा समाजाच्या मतांवरती आणि ओबीसीच्या मतांवरती दोघे एकदम येतो आणि तिथं बसतो. तर मला वाटतं की यावेळेस मी ओपनमधून माझ्या मुलाला उभा करणार. माझं 50% मतदान तिथं गेलं. आता 50% तुम्ही तुमचा वॉर्ड सेव्ह करून घेत आहे, आणि उरलं सुरलं आमच्या कात्रजमध्ये येऊन तुम्ही जर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असणार तर कात्रज यावेळेस त्यांना दाखवून देईल. म्हणजे रुपेशला पण निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आणि तुम्ही पण असणार. दोन्ही सुद्धा मी 38मध्ये असणार. माझा 38 हा महाराष्ट्रातला 5 नगरसेवकांचा पहिला वॉर्ड झाला आहे. त्यामुळे मी 38मध्ये असणार. आणि 40मध्ये अगदी आमचा दोघांचा एकच रस्तामध्ये आहे 20 फुटाचा. आणि त्या जिथं रुपेशला मला उभा करायचं आहे त्या ठिकाणी मी 10 वर्ष नगरसेवक होतो. त्यामुळं मला वाटतं की तिथं कात्रजचा उमेदवारच नाही देत, सगळे उमेदवार येतात तर कोंडवेमधले येतात. आमचा कात्रजमधला माणूस आम्ही का नाही लढवायचं तिथं. म्हणून मी यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी वरिष्ठांना सुद्धा, अगदी उद्धव साहेबांच्या कानावरती सुद्धा हा विषय घातला आहे, संजय राऊत साहेबांच्या कानावरती विषय घातला आहे, आदित्य साहेबांना सुद्धा मी मागे आलो त्या दिवशी पण बोललो आहे की माझ्या मुलाला यावर्षी मी माझ्या शेजारच्या प्रभागामध्ये उभा करणार आहे म्हणून. म्हणजे काय त्यांच्याकडून तसं नाही, मला वाटत नाही काय अडचण येईल म्हणून. मला वाटतं की तिकीट मला दोन्ही ठिकाणी तिकीट कन्फर्म होईल, माझं काही विषय नाही. कारण या ठिकाणी त्या भागामधल्या एका नगरसेवकांनी शिवसेना सोडलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेचं मतदान आहे. त्यामुळं मला तिथं चांगल्या पद्धतीने मतदान होऊ शकतं. आणि मी तर या भागामध्ये माझं आत्ता 5 वर्षाचं आणि मागच्या वर्षी म्हणजे माझा जो मागच्या वर्षी 10 वर्षाचा जो वॉर्ड होता त्यातलं 50% मतदान 40मध्ये गेले आणि 50% मतदान 38मध्ये आले. त्यामुळे मला 38 आणि 40 दोन्ही एकदम सोपे झालेत. आपण पाहतोय की जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये जर कदाचित कोणी चुकला असेल तर त्यांच्या वतीनं मित्र म्हणून मी आज माफी मागितलेली आहे. मात्र येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आणि स्वतः माझ्या मुलाला प्रभाग क्रमांक 40 मधून निवडणुकीसाठी उतरवतो अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन प्रमोद सोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.